कारण राहिले आमुळे कोणते कारण राहिले आमुळे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे नाही जात जीव होत नाही हानी नाही जात जीव होत नाही हानी सहजते मनी आठवले सहजते मनी आठवले का नाही काही चिंता मरत उपवासी नाही काही चिंता मरत उपवासी अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या हेतू तुझ कळो येतसे अंतरी दूध कळो येतसे अंतरी लापणिक वरी साच भाव आपणिक वरी साच भाव कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले आमुळे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी म्हणे देवा नाशिवंतासाठी माया सवे तुटी करीती तुझ्या माया सवे तुटी करीती तुझ्या कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले आमुळे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील जोडीकरांच्या प्रतिप्रमाणे 325 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण म्हणजे 5वं चरण राहिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता देवा कोणतं काम माझं खोळंबलं नाही की तुला मी कष्ट द्यायला तुला जे बोलवायलोय देवा ये म्हणायलोय तर मला आठवण झाली सहजते म्हणे आठवले आठवण झाली म्हणून तुला मी बोलवायलोय वास्तविक माझं काही आळलेलं नाही लोक आळल्या पडल्यावरती हाका मारतात पण मी तसं आळल्या पाहिजे हाका मारत नाही सुखासुखी हाक मारावी तुला उद्या मला कर्माना झाले तुझ्याशिवाय म्हणून बाकी काही नाही गप्पा गोष्टी बोलायला कळलं म्हणजे की अभंगामध्ये कुसता सांगेन हितल गुज मात्र पैसोनी एकांत सुख गोष्टी नाही का असं म्हणले ना मग ते जसं काही तिथं म्हणले तसंच म्हणाले तिथं मला सही झाली तुझी म्हणून तुला मी बोलवायलो पण बाकीचे लोक मात्र तसे करीत नाहीत म्हटले कसं तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी आणि देवा सगळे तुटी पण काय करीती तुझ्या नाही पाया सगळे तुटी कशा सगळे पाया सगळे तुटी करीतात बरं काय आता माझा भाव खरा आहे का खोटा आहे हे तुला कळू आलाय लापणिक वरी साचे भाव लापणिक लापणिक म्हणजे लपणिक काय लपणिक शब्दाचाच अपभ्रंश शब्द आहे लापणिक लपन करते लोक लपन लपन लक्षात आलं की नाही देवावर भाव नसतो पण परमार्थ करायचा आहे काय तर ते संसारात खोट्यानं त्या गोष्टी केलेल्या सपा द्याव्या म्हणून लक्षात आलं की नाही आणि मग बहुतांशी लोकांची लापणिकच भाव आहे ना लापणिक भाव सगळ्याचा खरा विचार करा परमार्थाचं एक म्हणजे लपन झाले हे लपन भजण्या असला म्हणजे काही खोड्या सपादून जात्यात रानरंडी कराय जमतीये भजन करते इकडं भजन करतय आणि तिकडं काय करतय दारू पिते इकडं मृदंग वाजविते तिकडं दारू पिते लबाड बोलतय लोकांची बुडविते भजन करते बरोबर आहे ना हे कोणता भाव आहे लापणिक भाव आहे लापणिक भाव आहे वैभव कोणता भाव आहे खरं बोला बरं काय बरं वरी भगवा झाला ना मी अंतर्वशी केला का हो त्याला म्हणून चालू मग मला काय म्हणायचंय असे रामप्रभू म्हणतात असे शक्ती सांगणारे इकडे दलाल्या करीत नव्हते काय बाजारात दलाल्या आणि
चपलं पायातले चपलं ते बांधायचे चिरगू ह्याच्यात रुमाला आणि भाकरीची शपथ आहे म्हणायची ते बैल चांगले बैल आहेत तुम्ही नाही बोलायचं हे बोलायचं हे बाल म्हणलं की बाल बोलल्याशिवाय होतच नाही खरं सांगा कोणील बैल आवता बसका असला तुम्ही म्हणता का बसका द्यायलाच नाही कोणाला असं होतच नाही तेव्हा एखाद्या जनावर डावं लागते घोडे लागते घोड बर काय झुले लागते नमुने नमुने मी काय टिप्स करून बसलोय आमच्या दादाच्याच होतो भजन करायचं पहिले होतो हो लवास नाही मला याच्यात होतं की कोटाळ्या हिवाळ्याच्या ह्या मेवण्याचं अर्जुन काळ्या मी बघ पाळसात लगेला गेलं का नाही त्याचं भजन बघत होतो दादा म्हणजे काय बघायचं बैल डुलायला बघायला तांबडा मोठा बैल होता इतका हात हा नाही ते उच्च उच बैल आणि तेव्हा कसा बैल कामाला चांगला होता फिंग फिंग उग फुटू काढायचा बैल मोठा बैल आणि लट मोठ बैल कामदार बी होता म्हणून असं दादा येतो दादा येतो खडे पडायची पुढे लहान नाही आमच्या दादाचं एक बैल होत ऐका बोंबले 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 माहिती ना तुम्हाला नाही स्वतःची जी पाळ काढून असं असं स्वतः उगच नाही बाबा बोंबले जनावर असते का नाही हा सगळेच आहे खोडीत बोंबले झुले खांड पासोळीचं उघड खांड पासोळी यायला कळत नाही पण शाण्याला खांड पासोळी कळत आहे ना पण झुलकन बोंबले कळत नाही मला ते जाऊन तिथं बाजारात काही कळत झुळ आहे का कसं आहे हा खांड पासोळी मात्र ओळखते तुम्ही काय कोणलाही कळते ते अर्धी पासोळी असते बरं काय चांदणी डोळ्यावर ते सगळे बकळ खोळे आहेत ते पुसून म्हणजे मग आता कोणता व्यापारी म्हणेल ते झुलते मग आणि म्हणलं ऐकतंय ना नाही ऐकतच ना तुम्ही काय म्हणलं ऐकतच नाही ना भरताचं कोणी होतं मला माहिती आहे त्यानं बोलून दिलं बोलूनच घेतलं आणि पुढच्याला बोलूनच दिलं काय म्हणजे त्याला म्हणलं हे झुलतंय बघ कामाला कसं आहे ते आधी कामाला लावून दे म्हणजे कोणताही व्यापारी खोटं बोलल्याशिवाय त्याचा व्यापार चालतच नाही इकायचं म्हणल्यावर काहीतरी आणि ते खोडसर एखाद्यावर लागते चांगलं बी लागतंय खोडी बी लागते मग त्यावेळेला ते इकायचं असल्या वाट बोलणार बरं ते लवाड बोलल्या जाऊ द्या हे पोथी सांगणारे ना असे रामप्रभू म्हणाले असे म्हणाले तुम्हाला म्हणले का भाकरीच्या जागेवर चेपलं दाखवा बाजारात लोकाला ही भाकरीची शपथ आहे म्हणून चपलाची शपथ घाला म्हणले लबाड बोलून व्यापार करा पोट लेकर जगवा सांगितलं तुम्हाला नाही हा पोथी सांगायची त्यानं लबाड बोलावतो का बरं हा मला एकदम म्हणायला महाराज चांगला कडू माझ्याकडे आला म्हणते महाराज रामायण सांग्या मला तर रामायण सांगितलं लिहिलं लबाड महाराज तुम्ही आम्ही तुम्ही बसून सांगतात आम्ही उभे सांगतो सांगितलेलं बाळा मला म्हणायले मत काढायले मला म्हणते रामायण सांगायचे बरं काय शेजारी गावत आहे आपली जागा आहे म्हणला रोडला तिथं शेत आहे मोठा रोड आहे तिथं गिरणी झाली कापसाची मी म्हणालो की ढाबा टाका लोक म्हणाले तुम्ही रामायण सांगतात आपले धंदे कायला करायचे असले म्हणून मला आपल्या गड्या बसायला काय व्हायचे तुमचं मत काय मी म्हणलं ही गोष्ट बंद करा हे बोलणं नाही हे तुमचं बंद करा मग मत काही नाही माझं मत जसं ती शिकवायला तर काय व्हायला म्हणायला असतो त्याला कोणतंही म्हणला त्याला किंवा रामायण सांगणारे असं झाले टाकणं मांसाचे दुकान टाकणं बरोबर कमल असं होत नाही असं म्हणलं असेल कोणी मग त्याला काय म्हणलं असतो या आपल्या गळ्या होताय काय व्हायला असं म्हणाय मग मला तरी काय म्हणणार आहे तेच म्हणते म्हणून म्हणून मी म्हणलं ही गोष्ट बंद करा ही नकोय माझ्या डोक्याच्या व्हायचा विचार आहे मला कळत नाही रामायण सांगून झाल्यावर बसाव कांदा बसाव हे मला काही कळत नाही तुमचा विचार तुमच्या गोष्ट त्याची बंद केली त्या करूशी
पुन्हा त्याची भेट बी होईल भेट बी होईल नाही शेजारी गावते आपले काय उपयोग नाही नाही असं इतकं उघड की मला वाटतं लपन करायले तुम्ही हे परमार्थाचं काय झालं हे लपन झाले लपन तुमचा भाव आहे का लापणिक भाव आहे लापणिक म्हणजे लबाडचा भाव आहे माझ्यासाठी भक्ती हा. फळा लागी जया आरती हो धनोदेशे विरक्ती नटणे जेवी हो धनोदेशी विरक्ती नटणे उद्देश धनाचा आहे आणि विरक्तीत नटायले विरक्ती दाखवायले मग आमचे महाराज लोक तेच करतात ना सर्व स्वतः त्याग केला अहो महाराजांना संसार फोडला महाराजांना आता महाराज मठ बांधून बसले आणि तिथं मठात पैसे गोळा करायला लागले पुन्हा आणखीन संसार वाढवायला आणि तिकडे पैसे भरती करायले तुम्हाला काय कळलं तिकडे यायला घरी जायला काही तर जेवायला लावायला काय कर विरक्तीचं सोंग आहे हे सोंग कशाच आहे विरक्तीच आहे पण मधातून भाव कोणता आहे लापणिक भाव आहे हे लपण आहे वरून पांघरून टाकलं विरक्तीचं तुमच्यावर म्हणजे आम्ही विरक्त आहे असं तुम्हाला दाखवायला आहे महाराज फक्त हे विरक्तीचं सोंग दाखवायला आहे मधातून पूर्णपणे संसाराची आसक्ती त्याच्या चित्तात आहे कळलं का हे मधातून पैसे कमवित आहे वरून कमवित नाही उघड पैसे कमविणारा चांगला उघड तमाशा का बोर्ड लावून होतं तो तमाशा मंडळ सरांना भिताना महामंडळ पुरपाळते असं नव्हते ते बोलू नये आणि बोलून धंदा केला दोष तेवढा लागत नाही आता ते वंशातच त्या जन्मले त्या आणि त्या वंशात ते धंदा केला असं त्यांनी ते बोलून तरी केला ना तुमचा तमाशा बोलून नाही चालला झाकून चालला वरून विरक्ती आहे आतून संसार आहे बरोबर आहे ना आणि वरून काय ते कीर्तनकार आतून तमासगीर अशी स्थिती आहे मग हे लापणिक भाव म्हणतात त्याला लपन लापणिक म्हणजे काय उघड लपन लापणिक भाव याचा अर्थ तो होतो की लपन केलंय माणसानं परमार्थाचं लपन केलंय हे परमार्थात ये नाही का फक्त आपण केलेल्या लांड्या लबाड्या सपादाव्या एवढ्यासाठी परमार्थ म्हणून काय इकडं भजन करतोय तिकडं लबाड बोलतोय तिकडं पोथी सांगतोय तिकडं लबाड बोलतोय झुकवितोय लोकायला आणि लोकांचा विश्वास असते महाराज लय फसत येतो का परमार्थिक लोकांवर कोण नाही हो महाराज माणूस आहे तसा कसा करील बरं विश्वास टाकतो की नाही टाकतो विश्वास टाकतो भजन्या माणूस आहे नाना नाही का भजन्याला कापूस देता इथे भजन्या माणसं नाना कसे तिथे गाव म्हणू लागलो महाराजची अण्णा सुद्धा म्हणली होती की अण्णा नाना त्याला कापूस देऊ नका लबाड माणूस आहे तुमचा कापूस उदार घेऊन तुम्हाला नक्की बोलवते आणि सत्विलं नाना महाराज तुमचे दैवाचे हेच जरा धन खरं आहे कष्टात त्यामुळे येते काही नाही तर कोणाचे आलेले नाही तुमचे आले का बरेच आले पुण्य म्हणा त्याची पेढी राहिली मग शेताची मिळाली पेढी आम्हाला गेलेले शेताची पेढी मिळाली पण त्या कापसाची नाही मिळाली घरी भरपूर लक्षात महाराज मोठा आवडे कसते माणूस हो समोर गंटिळा टोपी ही दिसली का नाही आणि असं पोती सांगणार गायवळ सारखं म्हणजे गायवळ नक्की माणूस पोचते काय गायवळ गरीब माणूस आहे महाराज पोती सांगणार होतो रामायण सांगणार माणूस आहे लोकांना फसवी व्हायची नाही बिलकुल नाही गायवळ 10 लाख रुपये घेऊन जा पैनामा नाही काय नाही चिठी नाही चपाती नाही कोणाला माहित नाही काय नाही काय का पिते तुम्ही नाही म्हणालो पोती सांगे काय उपयोग आहे भाऊ काय उपयोग आहे महाराज असो कीर्तन का भजनी असो का पोती सांगणार असो लापणिक भाव कामाचा रे नाही उघड पाप करा पाप करायचे ते पाप आज नाव द्या तुमचे धुवून जाते बोलून चालून दारू पिलाले म्हणा म्हणून द्या लोकांनी बोलून चालून म्हणून हे माणूस खाणारा माणूस फालतू आहे म्हणून दे त्याचा फालतू म्हणून ते त्याची निंदा केल्यामुळं त्याचं आज नाव द्यावी त्याची काय पाप जाते पाप त्याचं पण हे असं झाकून करणाऱ्याचं पाप जात नाही ते तो वजरले पक्क होते मग मला वाटते तुम्ही झाकून करा का उघड करा
त्याला दिसते. लोकांना नाही कळणार. ये मग जोरात मारणार मारायला. मग पुन्हा मारतील ना, पण मारतील ना, कोण नाही म्हणायचे. येऊ मारणार ना, झाकून केलं तर जास्त मारते. मारणार या. पर लापणिक भाव आहे का साच नाम खरा. साच म्हणजे खरा आणि लापणिक म्हणजे लबाड लपण. आता असे दोन्ही भाव आहेत हे देवाविषयीचे. हे भाव ईश्वराला कळतात की नाही. कळते. महाराज म्हणायचे ना, देवा हे तो तुझं कळो येत असे अंतर सर्व साक्षीस तू. काही कर्म करू द्यावो हृदय साक्षी विचार. काय साक्षी. जसा दिवा दीपू ठेविला परिवरी गवना ते निविना किंवा तो जैसा साक्षी होतो ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू. बरोबर आहे. तैसा आम्ही मी अनासक्तो हा. होती आहे. बरोबर. त्याप्रमाणे कर्मी अनासक्ती. तुम्ही काही कर्म करा त्याच्यात आसक्ती त्या कुठस्थाची नाही. कर्माबद्दलची आसक्ती नाही. पण जे बी कर्म करायले तुम्ही भूत कोणते बी होत तर त्याला साक्षीभूत कोण आहे. साक्षी चैतन्य म्हणतात त्याला. त्याचंच नाव आलं त्या आत्म्याचं. का कोणतं चैतन्य. कुठस्थ साक्षी आत्मा हे त्याचेच नाव आहे. असं जे साक्षी चैतन्य साक्षीभूत आहे विचारा. जसा दिव्याचा दिवा कोणला घरात येणाऱ्याला येऊ नका म्हणत नाही, जाऊ नका म्हणत नाही. फक्त त्याचं काम आहे प्रकाश देणे. त्याचं काम काय प्रकाश देणे. तसं याचं साक्षीचं काम आहे तुमचं शरीर चालविणे. इतकं काम साक्षी करते. पण त्याला सगळं माहिती आहे. म्हणला साक्षीला सगळं जाणताय. म्हणून ते म्हणतात हे तो तुझं कळो येत असे अंतर. म्हणून न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि विश्वी विश्वांभर परिहरची नरवी. तुम्हाला सांगायची गरज नाही. देवा लापणिक भाव आहे माझा तुकारामाचा का खरा भाव आहे साक्ष भाव आहे हे तुम्हाला कळते देवा पांडुरंगा असे तुकाराम महाराज म्हणू लागले. याचा अर्थ तुला मी हाका मारायलो ते माझ्या चित्तात कोणती आसक्ती कोणतं काम आलेलं नाही. फक्त तू असल्यावर मला करमत आहे एवढंच. काय होत आहे करमत आहे. तुझ्या संग बसल्यावर बरं वाटते. तुझ्या संग बोलायला बरं वाटते. तुझ्या संग खेळायला बरं वाटते. तुझ्या संग जेवायला बरं. म्हणजे तू असावंस असं मला वाटतंय. याच्यासाठी तुझं स्मरण मी केलंय. तुला बोलविले. वास्तविक माझं काम आलेलं नाही. संसारिक लोक मात्र असं करतात. देवाला सांगितलं हे संसारिक लोक कसे करतात. तुका म्हणे देवा नाशिवंता असावे आणि पाया असावे तुझी गरीब. लोक देवाला हाक मारणारे मला वाटते बहुतांशी बक्कळ लोक आहेत. बक्कळ पुष्कळ लोक देवाला हाका मारणारे. देव मानणारे न मानणारे व थोडे असतील. मानणारे बकळे काय म्हणणे तुमचं का नाही. पुष्कळ लोक आहे देव मानणारे. काय म्हणणे तुम्ही बघून घ्या. पण ते सगळे जे मानतात ना देवाला किंवा देवा भाव ठेवतात ना ते काही ना काही मागण्यासाठीच. म्हणून तर येथ वही सकळ हा जगदंबर निखळ श्रद्धेचाची केवळ ओतला. हे जगदंबर सगळं श्रद्धेच तो श्रद्धामयोयम पुरुषो यो यत् श्रद्धस्यैव सहा. तुम्ही बघा हे श्लोक वाचून त्याच्यावर पहा. हे सगळं जगदंबर श्रद्धेचाच ओतलेलं आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये श्रद्धा आहे. पण ती राजसी आहे, कोणाची तामसी आहे आणि कोणाची सात्विक. सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया भूत करुणे मेधा स्वर्गीय. ती एथनिक्रिये निवडती. बघा ती वाचा म्हणजे 17व्या अध्यायावर श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. कितवा 17वा श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. हा 17वा अध्याय. त्यामध्ये राजसी तामसी सात्विकी श्रद्धा सांगितली. मग सात्विकी श्रद्धा सांगितली त्याच्यावर निर्गुण श्रद्धा तरी श्रेष्ठ. पण राजसी तामसी कामाच्या नाही. हे राजसी तामसी काय वर्णन आहे त्याच्यामध्ये. हो या सोडून द्या अर्जुना. ह्या श्रद्धा चांगल्या नाही त्या. हो मग सगळ्याचे भाव आहेत लोकांचे. पण नासक्या संसारासाठी. हे संसार नास काय का टिकाऊ आहे. वर संसार जाऊ द्या हो. तुम्ही देह संबंधानं संसाराला माझं म्हणता ना. मग देह काय खरा आहे का.
ज्याला तुम्ही चिटकून बसले लेकरा बाळायला, ते लेकरं बाळ खोटे असून का खरे असून ते घेणं देणं नाही. जाऊ दे, ते लय लांब व्हायचं. पण ते तुमच्या देह संबंधानं लेकरं बाळ आहेत ना. मग तुमचा देह खरा आहे का? कसा आहे देह पमाली पाटील? हा पाट म्हणतात म्हणते हा देह नासी म्हणतात. म्हणते ना काका केला ना महिनाभर 4 महिने 12 आणि हे रोज का? आणि किती दिवस म्हणायचे असं नाशिवंत? हा देह नासी म्हणतात मळमूत्र. हो हो, हे कवर म्हणायचे. गण आणि गोत्र सर्व हसतात मजगा. इथून गेले कापूशात जाईल. इथून गेले का होते? कापूशात जाईल आता. नाही कवर नाही. मला त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय हृदयात उतरावं का न उतरावं? भजन करून फायदा काय बोलले मला तुमचा? तुम्ही असं बोलले काय फायदा तुम्हाला? काही सुटणार म्हणजे बायको सुटणार, लेकरं सुटणार, संसार सुटणार, काहीच नाही. तुमची आसक्ती बी कमी होईना आणि रोज भजन तुम्ही करायले आणि त्या भजनात चांगलं गौरव गौरव म्हणायले. ऐकणारे लोक ते पीठ झाले. मग ते काय गावाचे लोक कदळले नाही काय होते वरले भोंगी लावायचे पुन्हा. वरले काय मरायला लावायचे का? ते गावाचे माणसं शाद येते मला माहित आहे. हो हा, आमच्या गावात काय काही चांगल्याला जमत नाही. ते काय काय लोकांना काय घेणं डोसकं उठल्यावर नाही ना, झोप येईना माणसाला. मग आमच्या लेकराचा अभ्यास व्हायला काहीतरी असं म्हणते. मग ते खट्याला लावून देते. म्हणला गावात खट्याला असेल ना काय धसखट बिदारी त्याला झाडायला पारा बाबा काकड्याची देवाला जाय बोंबलती काकड्याला ते काकडा काय येते तिकडं कोण केलं काय क्रिकेट लावले एवढा करा आता आवाज कमी करा अमुक करा टमुक करा आली का गडगड लागली. त्यापेक्षा मी म्हणतो वरले बंद करून मदत करणे तुम्हाला बरं आहे. कसं आहे लाईट स्पीकर थोडं काही बिना लाईट स्पीकर भजन आणि स्पीकर लावल्यावर स्वराला बरं पडते. स्वराला मोठं प्रतिध्वनी येते ना हे नाही. लाईट स्पीकर चांगला असला का आवाज एवढंसं बोललं केवढा होतो. जरा नेट लागत नाही गाड्याला घरी बसायला. याच्यासाठी प्रतिध्वनीसाठी बरं आहे. मग तुमचे मधातले भोंगे लावले नाही जमायचे का? वरलेच लावू काय मानाय का? नाही ना, हे दाखवायचे ना आपल्याला. तरी तर पंगत केले लोकांना कळाव म्हणूनच पंगत करायची. ते परमार्थ आहे कोणाचं? परमार्थ नाही. नाही नाही मान जगी कीर्ती व्हावी, जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला शिकोसावी. म्हणून झाला पाठांतर वर्म राहिली दुसरी दूर. काय उपयोग आहे? झाकून परमार्थ असावा का उघड परमार्थ असावा? कोणतंही करायचे झाकून असावं. ते गुप्तदान पंगत बरे वाटली मला परवा. असे पंगत राहिले गुप्तदान पंगत. चला हे चांगलं का झाकून तरी राहते ते. त्याच्यात मोठेपणा तर नाही काही. प्रत्येक गोष्ट तुम्ही पोथी वाचायली कोणाला कळू नये. तुम्हाला मागं सांगितलं की मानसिक जप श्रेष्ठ आहे म्हणून म्हणलो की नाही. वाचिक पेक्षा उपांश श्रेष्ठ आणि उपांशपेक्षा मानसिक जप श्रेष्ठ. मग तुम्हाला सांगितलं म्हणून ते झाकून परमार्थ असावा आणि उघड व्यवहार असावा. ते खोटा व्यवहार असू द्या का कसाही व्यवहार असू द्या. आणि व्यवहार म्हणल्यावर थोडं तरी खोटं बोलावं. तुम्ही काही म्हणाई नाही भाऊ. आपण व्यवहार करून इथं आलो. समोरचा बुडवी आहे मुद्दल बुडवी आहे कडू हा. आणि आपल्याला संसार करायचा. काय करायचं आपल्याला? आणि संसार. असं जर लोकांना देत राहिलो तुम्ही बुडवी ती बुडवीत राहिले तर तुमचे वावरही करावं लागतील मला. आणि लोक तशी वागत करतात ना का नाही भाऊ. हा त्याला तिकडून आलं राम 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 राम. आता तुम्हाला तर म्हणलो त्या दिवशी हो लय महिंद खरे लगाड बोलते ते. आणि लय त्याच्यापाशी मवाई असते बा म्हणा. तिथूनच आलो तो महाराज लय बोलते तो मायापाशी एक जण आले बरं काय. नमुने नमुने लोक बाहेर गावचे भजनेपैकी आणि एक बोल काढलंय त्यानं संघ बोल म्हणजे वाकडं तिकडं कीर्तन करणार चाप्टर कीर्तन कीर्तनकार म्हणजे भामटा आणि आणला आल्या आल्या राम 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 बसा पाणी आणा पाणी आणा पाणी आणलं. त्यानं काढल्या भामट्यानं म्हणलं महाराज आम्ही तर तुम्हाला असं समजतो कसं सोड गेलं
ते त्याच कळायला आलेच नाही सांगितलं आधी हे लावलं. आम्हाला तर वाटतंय की तुम्ही सध्याच्या काळातले एकनाथ महाराजच. तुकाराम महाराज नाही म्हणला एकनाथ महाराज उपमा काय दिली असं मला बघा. ते काय खेकडं हाणायला बंदी ते कुठं महात्मा ते मी पामर कसा जोड लावला मायान त्याचा कोणाचा माझ्या विचारात पडत तिथं हे सगळं महाराज रागीट येते हे एका महाराज उपमा द्यायला तसं नाही ते एकनाथ महाराज उपमा शांतीसाठी नाही दिली रे परमा श्रीमंत आहे म्हणजे तुमचं घरचं चांगलं आहे. एकनाथ महाराज वगळा साखर देत नव्हते का लोकायला ते जसे सदन होते ना संत आहेत मग बाकीचे संत जरा फाकीर होते म्हणजे गरिबी नामदेव राय गरिबीतले सगळे कोणी गरीब जास्त गरिबीतले नाथ महाराज श्रीमंत. बाकीच्या त्या बायका नाही का भानकुलर ह्याची बायको अनुकूल थोडं असं होतं ना जरा मग असतंय ते प्रत्येकाचं प्रारब्ध तर ते नाथ महाराज मग ती उपमा मला घेणं मला तळपायाच्या मस्तकाला गेली त्याला काटो विचार आला पण मी आपल्या घराला आलेले अतिथी आपण याला भडभड बोलण्यात मतलब नाही गोडीनं बोलून घेतं काय ते मनातलं ओळखून घ्या बोलता निर्णय घ्या जाऊया त्याचं काही नाही. एकनाथ महाराज संत होते श्रीमंत असतील आपल्यापाशी 1.5 पैसा नाही आणि मी तसा संत ही उपमा मला कशी होती तुम्ही द्यायलेत पण ही उपमा आहे मला बघत आपण आलेत कशासाठी हे मला बरोबर आहे की नाही. महाराज तुमच्यानं काम होते म्हणजे घ्यायचं ते भामटं म्हणायचे ते स्वप्न तुमचं काम होते तुमच्या याचं काम होतं याचं पोरग नोकरी लागली आणि त्याला पैसे भरायचे आणि तुम्ही त्यावेळेस वर काय 15-20 वर्षाखाली तुम्ही 2 लाख रुपये ह्याला आणि नोटरी करून घ्या ह्याची. आम्ही बैनामा जायला तयारी कोणाला पडला तरी बैनामा लोक म्हणाले खर्च वाढत आहे त्याच्यात 50,000चा बैना मिळत जाते अशासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आणि तेवढे पैसे मी आणलो आम्ही व्यवहार करतोय पण भजण्यासंग नाही करीत. भजण्यासंग व्यवहार केला की 36 लाख आहे. भजण्याचं वाकडा महाराजाचा वाकडा आल्याशिवाय आणि मी सवयीनं पैसे देतोय आणि देत होतो आणि तुम्हाला माहिती नाही मी बोलून सांगायलो ना तर ते आमचे धनगर लमानी कमानी गरीब माणसं जरी ते उद्या वाकडा आलं तर तू तिकडं उद्या भजण्यासंग वाकडा येणार तुमच्या गावाला मला यायचे माझ्या गावाला तुम्हाला येईल नको याचा कुठानं हात जोडतो त्याच्यामध्ये तुम्ही लागू नका आणि सवयी नगर काय नगर मग काहीच मला नको येत नकोच कुठानं असं म्हणलो गोडीनं तर एवढंच म्हणलं बहिणामाय पडला देऊ नका शहाणे असतात 2 लाख रुपये म्हणजे 5 लाखाचं वावर त्याच्यात 2 उचलाय 2 सव्वा 2.5 होणार 2.5 पावण्याची बोंबल्याला ते वावर फुकटच त्यापेक्षा तुम्ही अर्धा एकर काढा 2 लाखाचं काम आहे तुम्हाला आता अर्धा एकर विकलं कुठं ना मिळतं लेकराचं नोकरी लागायची म्हणजे बोरवी नाही नव्हतं समजा तुम्हाला भरवशात असा ना पुढचा 2 लाख द्यायचा महाराज त्याला पटलं नाही ना बोलणं मी खरं बोलावलो नाही अर्धा एकर आज इकलेलं परवडतंय पण बैनामा परवडत नाही 2 लाखाचं वावर इकलं लेकराचे पैसे भरले भरवायच्या त्या ठिकाणी लेकरू लागलं भेटली गोष्ट असं तुम्हाला कसं खरी राहिले लोक आणि तुम्ही याच्यामध्येच लागू नका कोणाच्या बी नाही लागू नका तसंच कारण आहे का नाही महाराज तुम्ही ते आळू बोललं महाराज तुम्ही योग्य सांगितलं काय सांगितलं ते माणूस म्हणलं ते बी चॅप्टरच होता ना योग्य सांगितलं हो तुमच्यासारखा सांगणारा बरं काय कुठं मिळणार आहे असं म्हणला जाताना पाया पडल्या म्हणाले मी म्हणलो काय काय करायचे असं मला ओळख केलं ह्याला पटलं नाही हे आडवा हाणायले आडवा बोर घ्यायले कसा आडवा त्याला नाही पटलं तेव्हापासून बोलच ना झाले मला भांडण नाही काही नाही तिथं नाही काय भांडण केलं नाही शिवाय दिलं नाही काय नाही मग हे काम केलं नाही हे ना म्हणून त्याला भाषण बंद केले भाऊ काम केलं नाही म्हणून भाषण बंद झालेलं बरं एक तर ते पैसे देऊन भाषणही बंद होत होतं आणि मग पैसे बी हे परवडलं का ते परवडलं भाऊ हेच बरं झालं हा आता हेच बरं झालं ना आपलं घर तरी वाचलं ना नका बोलले त्याला उद्या बोलणारच नव्हतं ते आपल्याला
आता बोलत नाही, अजून बी नाही बोलत, अजून बी बोलत नाही, विरोध करते, टीका करते. माझ्या कानावर येते त्या टीका, कुठं बी कानावर येते. मग भीतीला डोळे असते तर तुम्ही इथं बोलले काय भीताला ऐकत आहे? हिके साहेब तुम्ही समजू नका मधात बोलायला भीताला ऐकून आम्हाला सांगत आहे हिके साहेब तुम्हाला चहा देऊ लागला. प्लास्टर केले ऐकू जात नसतं. अरे भीताला काय बाबा, नका नका, आम्हाला माहिती आहे अजून विरोध चालू इथं माणसाचा का, आता फक्त पैसे कसे देणार, मग एक काम कसं मला ना तुम्हाला व्यवहार सांगतो. व्यवहार म्हणजे थोडासा समोरचा माणूस बोलूया, मुद्दल बोलूया, आपल्याला माहिती आहे की आला आणि ते जर म्हणला मला 2 लाख रुपये द्यायचा, त्याला म्हणावं लागते गेले असते तुम्हाला पैसे आपल्यापाशी 10 लाख आहेत बँकेत जमा आहेत, मग तिथं थोडं म्हणावं लागतंय गेले असते तुम्हाला. पण काय झालं यावर्षी ते आमच्या पोराने ते तिथलं काहीतरी घेतलं, आळंदीला जागा घेतली, काहीतरी कुठे फराट घेतलं, त्याच्यात सगळे गेले, माझ्याकडे पुन्हा उसने झाले, मी आमच्या युवाचे 2 लाख घेतले, असं उलसत बोलावं लागेल का नाही? आणि हे काय लबाड बोलणं लय पाप आहे असं समजू नका. वृत्तीसाठी लबाड बोलायचं साधन काय, 5 ठिकाणी लबाड बोला पैकी भावार्थात वर्ण नाही, 5 ठिकाणी लबाड बोलायला परवानगी आहे. संसारिक लोकायला बरं का, महाराज लोकायला नाही, बोची सांगायला नाही. पण ना संसारिक लोकांना 5 ठिकाणी लबाड बोलावं. पोती सांगणारा किती वेळेस बोलावं सांगा ना. कळत नाही 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 बोलायचं. महाराज 5 ठिकाणी लबाड बोलण्यापैकी हे सांगायला एक आटकर बरं का पापा, तुम्हाला शिकवायलो चालू हे असा जर आमच्यासारखा मुली आला कोणासारखा तर तुम्ही म्हणायचं येता हे नव्हता हिरवे चाप्टर आहे बरं काय, समजा घरी बसा नाही एखादा कोणी असा बोलू आहे तर ते आला तुम्ही म्हणायचं आपण काय काय सांगा तुम्हाला मी पैसे दिले, त्याला माहिती या लबाड नाही पैसे माझ्यापेक्षा आहेत हो, पण झाले काय आमचं पोरग जीप घ्यायचं नाही आणि त्या जीपला 10 लाख रुपये लागायले आणि माझ्यापेक्षा 10-5 रुपये आहेत ते जीप मध्ये लागायले का ये बाका काय करावं, आता गेले असते असं म्हणावून त्याला काढून त्याच्याशिवाय व्यवहार इतकं लबाड बोलायला ही वृत्ती, ज्याला वृत्ती म्हणतात. वृत्ती म्हणजे कळलं का, आपलं पोट, आपला व्यवहार सांभाळण्यासाठी एवढं, त्याच्यात आपण नुकसान करत का त्याचं, फक्त आपला प्रपंच सांभाळण्यासाठी एवढी लबाड बोलायला परवानगी आहे. किंवा दुसरं सांगतो, 4 दिवस लेकरं बाळा उपाशी, चूल पेटली नाही हा, तट उपाशी, मग जायचं पण महाराजांच्या करतो, महाराज काही करा 4 पायऱ्याच्या वारी त्याला माहिती बोलूया मग हे म्हण अहो नाही 4 पायऱ्याची 8 पायऱ्या घ्या बाबा सुगीवर, पण मला 4 पायऱ्या वारी 8 पायऱ्या देणं होत नाही, 4 पायऱ्या देणं होत काय देणार हे, पण आणायची आणि लेकरं बाळ एवढं तेवढं पाप लागत नाही, थोडं करावं लागतं कुठेतरी करावं लागतं हे बरं नाही तर तुम्ही स्वतःच करताल कोणा लय तट उपाशी असल्यावर म्हणायलो तुम्ही लेकराला उघड नटविताल आणि कुठं काही करताल लोकांचे घर बुडविताल तर नाही बरं का, लय तशी वेळ आली मरण्याची म्हणजे असं वृत्तीसाठी थोडस लबाड बोलायला परवानगी नाही. संसार आहे, या संसारात लबाड थोडस हे संसार, पण परमार्थिक बोर्ड लावले आहोत तुम्ही लबाड बोलायचं बर का काय असे रामप्रभू म्हणतात हे लक्षात ठेवा. मग असे रामप्रभू त्याच्या आसनावर बसायचं नाही, त्याच्या आसनावर बसायचंय लबाड बोलायचं नाही, खरंच बोलायचं मग त्या आसनावर बसून हे असं वागायला तिथं. आणि जर तुम्ही त्याच्या आसनावर बसून ह्या व्यासपीठावर बसून जर तुम्ही लबाड्या करताल तर लापणिक भाव झाला. कोणता भाव झाला? लापणिक भाव. लापणिक म्हणजे लपनाचा भाव, लपनाचा भाव बरं काय टोपदार, लपनाचा भाव केलाय तुम्ही, लपनाचा भाव करायचा नाही कळलं. दाखविलं परमार्थ सोंग कशाचं, परमार्थाचं, कीर्तनकार काय बरं काय, भजन्या काय, महाराज काय, सोंग कशाचं हे परमार्थाचं आहे, पण मधून काय आहे बघा रे लापणिक भाव आहे, संसार आहे, मधातून संसार आहे. हो बरेच महाराज पंढरपूरला राहतो, मी असंच करतो, मी पंढरपूर
तिकडे राहून कमी विचार, तिकडे राहून बी कमी कमी विचार. लापणिक भाव. पंढरपूरला राहायला का त्यापेक्षा पोराच्या शेतात राहायला असता आणि तिथं जर काय उलट खोट्या मोठ्या केला असत ते चांगलं होतं. पंढरपुरात राहून जर कमाई करीत असेल तर फायदा काय झाला? काहीच नाही. पंढरपुरात राहायचं का चंद्रभागेचं स्नान, देवदर्शन जगण्यापुरतं ठीक आहे, कोणाची भीक मागून झाला आणि पांडुरंगाचं दर्शन भजन पूजन चिंतन हे करा. तिथं जाऊन कमवाय जाऊ नका. तिथं जाऊन कमवण्यापेक्षा नारवाडीतच कमवा, आवलगावातच कमवा, होई नाही. हो बरोबर. हा, हे चांगलं, हे चांगलं. पण क्षेत्रात जाऊन हे धंदे करायचे नाही. हे लापणिक भाव. इतर लोकांना वाटते हो काय हो हे माणूस 20 वर्ष झाला पंढरपुरात सारखा राहतो, इकडे घरी कवा तरी येतो नाही ते येत बी नाही असं वाटतंय आपल्याला. वाटतंय पण टिकून किती पैसे आणायला हे माहिती आहे नाही. मग काय उपयोग? टिकून पैसे आणत असेल तर काय, आणि इकडे संसारात भरती करीत असेल तर मी इथंच रोजगार करून कमवून लेकराची भरती केली कोणतं व्हायचे? उघड येते, उघड आहे घेऊ ते भास्कर पाडव्या उघडच ते पोती उचलायला लेकरायचे, पोते उचलायला हे करायला गाड्या भरायला हे बोलून चालून आम्ही कातो आहेच ना त्याला. पंढरपुरात राहता म्हणजे आम्ही कातो होत नाहीत ना. या बारू पंढरपुरात आहे, ते बारू कुठे? पंढरपुरात. मग आम्हाला वाटतं ना देवापाशी ह्याला काय कातो चांगला माणूस वाटतंय आम्हाला, पण ह्याचा लापणिक भाव आहे आणि त्याचं उघड आहे. त्याचं पाप आणि ह्याचं पाप ह्याचं निघणारच नाही, त्याचं निघून जाईल. आज नाव या त्याचं निघून जाईल, ह्याचं निघणार नाही. हे लापणिक भाव. लापणिक भाव करूच नका. आणि लापणिक भाव चांगला नाही इतकंच खरंय. लपून करू नका, उघडच करावं माणसाने, उघड करावं. मग तुकाराम महाराज म्हणले कोणाला तरी नाही कळालं त्याला इतकं बोट दाखवायचं नाही, ह्याला तिकडं तरी बोट काय न्यायचंय. हो ते काय, तो हा विठ्ठल, तो हा बरं इथं आहे आपल्यापाशी हृदयस्थ आहे. हृदयस्थ साक्षी तुमच्या जवळ 24 तास झोपी सुद्धा आहे. तुम्ही झोपले तरी साक्षीदार आहेत. किती झोप घेतली, 3 घंटे घेतली का 5 घंटे घेतली, हो केवढं येते का नाही येते, तुम्ही किती बाता उडून करा. समजा मला येते म्हणायचं नाही, ह्याला कळत आहे, ह्याला कळत म्हणजे हाणणार नाही मधल्याला, तुमच्या मधात येत. ठीक आहे म्हणजे तुकाराम महाराज ते देवा हे तो तुझं कळो येतसे लापणिक वरी साक्ष. खरा भाव आहे का खोटा भाव आहे, लापणिक भाव आहे का कळतंय देवा तुला. पण हे लोक संसारिक मात्र देवा उघड नाशिवंतासाठी पायासवे तुटी करती तुझ्या नाशिवंतासाठी. तू का म्हणे का रे नाशिवंतासाठी आणि देवा सवे तुटी पाडितोसी. एका मग आपल्याला उपदेश करता महाराज नाही का म्हणजे काय म्हणजे तू का म्हणे का रे नाशिवंतासाठी आणि देवा सवे तुटी पाडितोसी म्हणजे की नाही. जसं इथं तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी पायासवे तुटी करीती तुझ्या. तुझ्या पायासवे म्हणजे तुझ्या स्वरूपाशी तुझ्याशी. आता पाय तुम्हाला मागे सांगितले अधिष्ठान. पाय म्हणजे काय? आणि अधिष्ठान जगताचं कोण आहे? परब्रह्म. असं परब्रह्म असावे तूट व्हायली आपली. आपण जीव ब्रह्मरूप होणार आहे पण नास्क टाकून दिल्या. कोणतं टाकून दिल्या? हे नास्क. देह संबंधी पसारा तर टाकाच टाका नाही, देहाचं तादात्म्य सोडा. देहाचं तादात्म्य सुद्धा तोडा आणि ते तोडून तुम्ही ते कळवा. आणि आपला परमात्मा अनश्वर परमात्म्याशी ऐक्य करून घ्या. पण तुकाराम महाराज म्हणजे तशी करीत नाही. ती मी लेकराचं बरं होऊ दे, मला सुख लाभू दे, मला श्रीमंती मिळू दे, मला पैसे मिळू दे, माझे संकट दूर कर. अशा प्रकारच्या भानगडी भाव ठेवतात. ते भाव ठेवतात, भक्तीही करतात, पण त्याच्या पाठीमागं काही ना काही आणि काही ना काही नास्क मागितल्यामुळं अनश्वर परमात्म्याशी यांची ताटातूट कळलं का? अनश्वर पांडुरंग आहे त्याची आपली ताटातूट व्हायली. कशामुळे व्हायली? नासक्या पदार्थामुळे नवणार. हे नासका संसार आहे रे. हा आणि संसार नासकाय संबंधानं कोणाच्या संसार आहे तर देहाच्या संबंधानं. हे संसार कोणाच्या संबंधाने आहे? या देहाच्या संबंधाने. मग देहाच्या संबंधानं संसार आहे. संसार नास काय याचा विचार करू नका. तुमचा मुळात देहच नास काय की
बरोबर आहे की नाही? मुळातला हा देह नाशिवंत, मलमूत्राचा मार्गातच प्रमाण झालं, नासका देह. आणि या नासक्या देहाच्या बरं काय साठी किंवा त्याच्या तादात्म्यामुळे त्याच्या संबंधानं पसरल्यामुळं देवासवे तुटी करीती तुटी, म्हणजे पायासवे तुटी करीती तुझ्या. हे संसारिक लोक तुझ्या पायासंग देवा तुटी करायला तर असे तुकाराम महाराज म्हणतात. पण मी तसा तुटी करून घेणारा नाही. तुला जे हाक मारली का बर काय ते काय म्हणले सहजते म्हणे हे वर्म इथलं. मला सहज तुझी आठवण झाली देवा रे, म्हणून तू माझ्या जवळ यावं, मला बोलावं असं मला वाटायला हो देवा, म्हणून तुला हाका मारायलो. मला ह्या नासक्या लोकांच्या नादी लागायचं नाही. हे नासकेच नासकेत आणि तुझ्या संग तुटी करणारे हे लोक, ह्याच्या मी नादी लागत नाही देवा. मला काही पाहिजे नाही, फक्त तू पाहिजे. हे भूत काय? प्राप्त सर्व हो ते माझेची कीर अवयव हो परी माया योग्य जीव दशे आले. हो माहिती जीव जसे आले आणि त्याच्यामुळे काही ना काही तुला मागायला लागले. असं नाही देवा बर काय, माझं तुझं ऐक्य असावं, मी तू माझ्यापाशी असावास, असा सरळ सरळ अभंगाचा हे अर्थ आहे. आणि आजपर्यंत मला वाटतं ह्या एवढे झाले. आता उग 26वा अभंग 2 दिवसात रष्टमुष्टम सांगून टाकू. पुढचा अभंग आहे ना, अविषाच्या अविसाची अशा गळगिळी मासा कुटुंबिया घसा मरण पावे, मरणाचे वेळे करीत तळमळ, 8वी कृपा तय वेळी, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा. एवढा आहे 3 चरणाचा. 2 दिवसात काय तरी रष्टमुष्टम सांगून जमते की नाही? होय, आता 2 दिवस आहे वाटते. उद्या 2 दिवस आहे. परवाशी पूजा रे. बरं आता ही सुट्टी ना हे रे बरं